धक्कादायक बातमी, एका नवजात मुलीची तिच्याच आईकडनं नाक आणि तोंड दाबून हत्या करण्यात आली। चौथी ही मुलगीच झाल्यामुळे आईने या मुलीची हत्या केली। पालघरच्या डहाणू लोणीपाडा इथे ही धक्कादायक घटना घडली। कोलकात्याहून आपल्या माहेरी डहाणू इथे आलेल्या पूनम शहा या निर्दयी आईनं 2 दिवसीय नवजात चिमुकलीची हत्या केली। या प्रकरणी डहाणू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी महिलेला अटक करून पुढील तपास सुरू आहे। डहाणू पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 25/4/2025 रोजी लोणीपाडा या ठिकाणी 31 वर्षीय महिलेने तिच्या राहत्या घरी एका नवजात बालिकेला जन्म दिला। तदनंतर ती महिला उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथे उपचाराकरिता दाखल झाली। त्या महिलेला पूर्वीचे 3ही अपत्य हे स्त्री जातीचे होते। चौथे अपत्य जन्मल्यानंतर स्त्री जातीचे असल्या कारणास्तव नैराश्याच्या भावनेतून तिने सदर ठिकाणी नवजात बालिकेचा नाक तोंड दाबून जीवे ठार मारले। सदर घटना उघडकीस आल्यानंतर आम्ही सदरील महिलेला तात्काळ ताब्यात घेतले। डहाणू पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद करून सदर आरोपीस आम्ही अटक केली असून पुढील तपास हा चालू आहे। एक मोठी बातमी आहे। सोलापुरात आणखी एका डॉक्टरनं आत्महत्या केली आहे। गळा कापून घेत आत्महत्या केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे। आदित्य नंबियार असं आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टरचं नाव आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांचं आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच दुसऱ्या एका डॉक्टरची आत्महत्या समोर आली आहे। डॉक्टर आदित्य नंबियार यांचं नुकतंच MBBSचं शिक्षण पूर्ण झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। भाड्यानं राहत असलेल्या रूममध्ये गळा कापून घेत आत्महत्या करण्यात आली। मात्र आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। पुढील तपास सुरू आहे। सोलापुरात आणखी एका डॉक्टरनं आत्महत्या केली आहे। डॉक्टर आदित्य नंबियार असं त्यांचं नाव। डॉक्टर शिरीष वळसंकर यांचं आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच आणखी एका डॉक्टरनं आत्महत्या केली आहे। नुकतंच त्यांचं MBBSचं शिक्षण पूर्ण झालं अशी प्राथमिक माहिती मिळते आणि भाड्यानं राहत असलेल्या रूममध्येच आपला गळा कापून घेत डॉक्टर आदित्य यांनी आत्महत्या केल्याची बातमी येते। पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी। वाहतूक कोंडीतनं पुणेकरांना आता दिलासा मिळणार आहे, कारण सिंहगड रोडवरच्या नव्या उड्डाणपुलावरनं वाहतूक सुरू होणार असून 1 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नव्या पुलाचं उद्घाटन होईल। सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून सिंहगड रस्ता ओळखला जातो, मात्र इथल्या नव्या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीतनं पुणेकरांची सुटका होईल असं बोललं जात आहे। आणखी एक मोठी बातमी। करेगट्टा पहाडावरती माओवाद्यांविरोधात मोठं अभियान सुरू आहे। माओवाद विरोधी अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात महिला कमांडो, तत्काळ युद्धबंदी, शांतता चर्चेची माओवाद्यांनी पुन्हा एकदा मागणी केली आहे आणि या माओवाद्यांकडनं केंद्रीय समितीकडनं एक पत्रक जारी करण्यात आलंय। करेगट्टा चकमकीमध्ये 3 माओवादी मारले गेल्याची कबुली त्यांनी दिली। दरम्यान माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने एक पत्रक जारी केलं आणि तत्काळ युद्धबंदी आणि शांतता चर्चा करण्याची मागणी माओवाद्यांनी केली। 3 राज्यांच्या सीमेवर माओवाद्यांच्या विरोधात तब्बल 8व्या दिवशी मोठं अभियान सुरू असताना माओवाद्यांच्या केंद्रीय प्रवक्ता अभयनं एक प्रेस नोट जारी केली। महाराष्ट्रासह छत्तीसगड, झारखंड, ओडिशा या राज्यांमध्ये एकत्र शांतता चर्चा तसंच बिनशर्त युद्धबंदी करण्याची मागणी माओवाद्यांनी पत्रातून केली आहे। महाराष्ट्र 3 राज्याच्या हद्दीवर असलेल्या करेगट्टा पहाडीवर सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यात संघर्ष सुरू आहे। माओवाद्यांचं सगळ्यात मोठं आश्रयस्थळ असलेल्या करेगट्टा पहाडीवर लपलेल्या माओवादी नेत्यांना घेरण्यासाठी सुरक्षा दल आता पुढे सरसावले आहेत। आपण जर बघितलं तर हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष सुरू असताना केवळ 3 ते 4 माओवादी ठार झालेले आहेत। अजूनही बराच मोठा पल्ला गाठणं बाकी आहे, कारण भौगोलिक परिस्थिती अत्यंत कठीण आहे आणि सगळ्यात मोठा 250 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेला हा जो पहाड आहे, या पहाडावर माओवाद्यांना घेरण्यासाठी आणखी किती वेळ लागेल हे सध्या तरी सांगणं कठीण आहे। मात्र आता यावरून राजकीय वादळसुद्धा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। के चंद्रशेखर राव, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री, TRSचे प्रमुख यांनी आता या कारवाईला उघड विरोध केला आहे। त्यांचं म्हणणं आहे की ऑपरेशन कागारच्या नावावर निष्पाप आदिवासींना ठार मारला जात आहे, त्यामुळं सरकारने ही मोहीम थांबवावी, स्थानिक आदिवासींच्या हितासाठी माओवाद्यांसोबत शांततेची चर्चा करावी असं KCR यांनी स्पष्टपणे जाहीर सभेत आपलं मत मांडलं आहे। माओवाद्यांनी शांततेचा जो प्रस्ताव दिलेला आहे त्याला अनुसरून केंद्र सरकारने भूमिका घ्यावी आणि वाटेल तर आम्ही स्वतः पुढाकार घेऊ असं KCR जाहीरपणे बोलले आहेत, पब्लिक मीटिंगमध्ये बोलले आहेत। दुसरीकडे काँग्रेससुद्धा आता या मुद्द्यावर वेगळ्या भूमिकेत येत असताना दिसत आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री
जे असले रेवंत रेड्डी ते सुद्धा शांत चर्चेच्या अनुकूल असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण काही बुद्धिजीवी जे आहेत ज्यांना माओवाद समर्थक म्हणून ओळखलं जातं, प्राध्यापक हरगोपाल असेल किंवा इतर एक माजी न्यायाधीश आहेत, यांनी एक पत्र लिहिलं आहे तेलंगणा सरकारला की तुम्ही याच्या मध्यस्थाच्या भूमिकेत या म्हणून. त्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी माजी गृहमंत्री जे आहेत जाना रेड्डी, ज्यांनी 2004मध्ये माओवाद्यांसोबत शांततेची चर्चा समोरासमोर बसून केली होती, त्यांच्या घरी एक विशेष बैठक घेतली. त्यात या विषयावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे की शांतता चर्चा माओवाद्यांसोबत करण्यासाठी काय भूमिका घ्यायला पाहिजे. त्यामुळे कुठंतरी काँग्रेससुद्धा या वेगळ्या भूमिकेत शांतता चर्चेच्या दृष्टीने अनुकूल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर माओवाद्यांच्या कारवायांमध्ये सर्वाधिक नुकसान हे काँग्रेसच्या नेत्यांचं झालेलं आहे, ज्यामध्ये काँग्रेसचे मोठे नेते आंध्र प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष असलेले माजी श्रीपादराव यांना माओवाद्यांनी ठार केलं होतं. आणि या